सुस्वागतम मित्रमंडळींनो. तर आजच्या भागामध्ये इकडे आता नीता बघते की जी दामिनी आहे, दामिनी, भास्कर आणि विलास हे तिघं एका रूममध्ये काहीतरी बोलत असतात. हे बघून ती आता म्हणते, मी सांगू का यांना का हे सगळं काय चाललंय, मला अवंती बहिणीच्या कानावर घालायला हवं असं म्हणत असते. तर इकडं जी सावीची आई आहे ती आता गपचूप सावीला फोन करत असते, कारण तिला सावीशी बोलायचं असतं. ती नीताच्या फोनवर फोन करते आणि म्हणते, काय ग सावी, फोन करते आणि म्हणते, काय गं नीता वहिनी, मला माझ्या सावीशी बोलायचं होतं, देताल का हो फोन तुम्ही? नीता म्हणते, हो का नाही देणार, मी देते ना, थांबा. ती घेऊन जाते तेवढं ते भास्कर येतो आणि म्हणतो की दाखव इकडे कोण आहे, तुला काही कामधंदे घरातले कमी झाले का, दे इकडे फोन. आणि तो म्हणतो की हो बोला ना. अहो सावी झोपली आहे, नीताला माहीत नव्हतं ना, आता माहीत झालं असेल तिला. जाऊ दे, सकाळी करेल मी, तुम्हाला नंतर करेल, ती झोपेल आता सावी, असं म्हणते. तर आता फोन कट होतो आणि तो म्हणतो की घरातल्या कामाकडे लक्ष दे, ह्या गोष्टीकडे लक्ष नको देऊ तू, असं बोलतो तिला काही पण. तर ती म्हणते की हो असं काय करताय. तर आता लगेच इकडे सावी झोपलेली असते. तर सावी झोपलेली असताना अचानक तिला अंधारामध्ये तिथे तिच्या रूममध्ये बाहुली आणून ठेवतं कोणीतरी, बाहुली आणून ठेवतं. ते बाहुली ती वाजत असते, टुक 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 टुक. सावी उठते, खूप घाबरलेली असते, बाहेर पळत सुटते, ती बाहेर पळत येते आणि तिथे तिच्या मागे कोणतरी एक माणूस पाठलाग करत असतो. तो माणूसचा पाठलाग करत करत बाहेर येतो, अंगावर रग घेऊन असतो आणि तो बाहेरून इकडे तिकडे बघतो. सावी इकडे तिकडे बघते, तिला आता कोणी दिसत नाही. ती म्हणते की फ्रेंड कुठं आहेस तू, फ्रेंड लवकर ये, मला खूप भीती वाटते, असं म्हणत असते. पण आता धैर्य तिथे नसतंच, ती पूर्ण घाबरलेली असते, पण कोणीच तिला वाचवायला येत नाही. हा सगळा दामिनी, भास्कर आणि विलासचा प्लॅन असतो. ते तिघं पण तिथे डोकवून सावीची मजा बघत असतात. नेमकं सावी काय करते. सावी खूप रडते, खूप ओरडते, पण कोणीच तिच्या मदतीला धावून येत नाही. आणि आता सावी म्हणत असते, आता काय करू मी, आणि ती खूप रडते. तर आता लगेच ती घाबरून जाते. तेवढ्यात तो माणूस शॉलाला ती जवळ येतो आणि तिथे आल्यावरती तिला त्रास देण्याचा प्रयत्न करतो, तिला जवळ जाण्याचा प्रयत्न करतो, तोंडावरची शॉल काढतो आणि सावी बघते तर तो माणूस तो हा असतो. तिला त्या गुंडाने किडनॅप केलं असतं, तोच तो गुंड असतो, तोच तिला त्रास देण्यासाठी तिथे आलेला असतो. भास्कर, दामिनी त्यांनी बोलवलेला असतो. तर आता तो सावीला खूप त्रास देतो, खूप छळतो आणि तोच सावीला डोक्याला बॉल आणि ते मारून फेकतो. तेवढ्यात सावी आता खाली पडते आणि तो सावीचे पाय धरून खाली ओढत असतो डोळ्याने टेबल खाली. तेवढ्यात ती ओरडते, धैर्य, फ्रेंड फ्रेंड कुठं आहेस फ्रेंड, लवकर वाचव मला. तिकडून आता जी अवंती आहे ती ऐकते आवाज. ती म्हणते की काय झालं असेल सावीला, सावीला काही त्रास तर असा झाला, कारण की धैर्य भाऊजींनी माझ्या भरोश्यावरती सावीला इथेच ठेवलेलं आहे, मला सावीची काळजी घ्यायला हवी, मी बघते बरं जाऊन, असं म्हणते. आणि ती आता खाली येते, खाली बघते, लाईट लावते, तर ती सावी त्या झोपलेली असते बेसिन खाली. ती डायनिंग टेबल खाली खूप ओरडत असते. ते सगळेजण पळत येतात, म्हणतात काय झालं सावीला. तर ते म्हणतात, बघा ना आई काय झालंय सावीला. सावी काहीच बोलत नाहीये, अहो ती घाबरल्यासारखं करते पूर्ण. तर आता लगेच ती म्हणते की काय झालं असेल सावीला अचानक, असं म्हणत असते. आणि आता लगेच तिला तिथे ओढल्यामुळे ते आता सावी घाबरून गेलेली असते खूप. तर आता ते सगळेजण सावीला शांत करतात, सावीला पाणी वगैरे देतात आणि म्हणतात, सावी शांत हो, एवढं का रडते तू, असं म्हणत असतात. तर इकडे आता जी सावी आहे ती खूप रडते, तिला फ्रेंडची खूप आठवण येते. तर इकडं आता जो धैर्य आहे त्याला खूप सावीची आठवण येत असते. त्याला जेवायला देतात पण तो जेवण करत नाही. तो म्हणतो की सावीने केलं असेल का जेवण, मला माझ्या सावीशी बोलायला हवं, सावी बरी असेल का, असं म्हणते. मनोविचार करत असतो. तो परागला आवाज येतो, तर तो माणूस म्हणतो की नाही नाही, असं आतमध्ये नाही बोलू शकत. तेवढ्यात पराग पळत येतो. तो म्हणतो की हे बघा, तुम्ही आतमध्ये फोन नाही देऊ शकत, कस्टडीमध्ये फोन तुम्हाला माहिती आहे ना तिथे नाही आहे सुविधा फोनची वापरायची, त्यामुळे फोन नाही देऊ शकत तुम्ही. तर आता लगेच म्हणतात की काही गरज नाही, पैसे देतो लगेच पराग काढून. तो म्हणतो की नाईट रिचार्ज लगेच तो पण देतो, खूप पैसे देतो. आणि मग आता धैर्य म्हणतो लाव फोन. तर तो पराग म्हणतो, अरे धैर्य सॉरी, माझा फोन बंद पडलाय. आणि आता म्हणतो की काय फोन बंद आहे, आता काय करायचं, कसं सावीशी कॉन्टॅक्ट साधायचा, असं म्हणत असतो. आणि आता तेवढ्यात फोन लागतो, सकाळी सकाळी इकडे फोन करतो, तर सगळेजण बसलेले असतात. आणि तिथे आता दामिनी फोन उचलते, सावी खूप ओरडत असते पाठीमागून, पण दामिनीचा आवाज येऊ नये म्हणून लांब जात असते. तर चला बघूया आता पुढील भागात काय ट्विस्ट आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.